सर्वांना नमस्कार. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लोकप्रशासन या कोर्समधील आज आपण 7वा घटक किंवा 7वे मॉड्यूल्स नागरिकांचा सहभाग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये काय परस्पर संबंध आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अभ्यासणार आहोत. आधुनिक शासन व्यवस्था ही केवळ प्रशासकीय निर्णयावर आधारित राहिलेली नाही, तर ती नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित होत चालली आहे. लोकसहभाग हा सुशासनाचा मूलाधार मानला जातो. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने प्रगतीमुळे, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI च्या वापरामुळे नागरिकांच्या प्रशासनाशी संवाद अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झालेला दिसून येतो. नागरिक सहभागाची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ सिटीजन पार्टिसिपेशन. नागरिक सहभाग म्हणजे शासनाच्या धोरण निर्मिती, अंमलबजावणी आणि मूल्यमापन प्रक्रियेत नागरिकांचा थेट किंवा प्रत्यक्ष सहभाग होय असे आपल्याला म्हणता येईल. यामध्ये काही प्रकार देखील आपल्याला सांगता येऊ शकतात. याच्यामध्ये माहितीपर सहभाग, शासनाकडून माहिती देणे, त्याच्यानंतर सल्ला मसलत, नागरिकांचे मत जाणून घेणे, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग, नागरिकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग याच्या माध्यमातून करून घेणे, सहभागी शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्या भागीदारीत सहभाग नोंदवणे असे आपल्याला यातील काही नागरिकांच्या सहभागासंबंधीचे प्रकार देखील सांगता येतात. कृत्रिम बुद्धिमत्तेची जी संकल्पना आहे, कन्सेप्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून आपल्याला असे म्हणता येऊ शकेल की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI संगणक प्रणाली मानवीय विचारशक्ती समान कार्य करण्याची क्षमता प्रदान करणारी तंत्रज्ञान शाखा आहे. AI म्हणजे मेकॅनिक्स लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, डाटा अनालिसिस असं देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. AI चे सार्वजनिक किंवा लोकप्रशासनातील जे काही महत्वाचे उपयोग आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतील. लोकप्रशासनामध्ये AI चा वापर सांगत असताना किंवा महत्वाचा उपयोग सांगताना निर्णय प्रक्रियेमध्ये डेटा आधारित विश्लेषण करण्याचं काम AI च्या माध्यमातून केलं जातं. सेवा वितरण, वेग व अचूकता, त्याचबरोबर नागरिकांच्या मागण्या, अभिप्राय देखील याचे विश्लेषण या ठिकाणी केले जाते. भ्रष्टाचार व अपव्ययावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा AI ची भूमिका आधुनिक लोकप्रशासनामध्ये अतिशय महत्वाची आहे असं आपल्याला सांगता येऊ शकेल. नागरिक सहभाग व AI यांचा संबंध सांगत असताना AI आणि नागरिक सहभाग एकत्र आल्याने डिजिटल डेमोक्रेसी किंवा आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की ड्रायव्हिंग गव्हर्नन्स या नव्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. उदाहरणामध्ये ऑनलाईन जनमत सर्वेक्षण असेल किंवा सोशल मीडिया विश्लेषणाद्वारे नागरिकांचे भावनात्मक ट्रेंड जाणून घेणे असेल, स्मार्ट शहरांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण असेल, नागरिक डेटा वापरून धोरण निर्मितीतील सुधारणा करणे असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून AI ची भूमिका लोकप्रशासनामध्ये अतिशय महत्वपूर्ण झालेली दिसून येते. प्रमुख क्षेत्र देखील AI चे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यामध्ये स्मार्ट गव्हर्नन्स, AI च्या सहाय्याने शासन नागरिकांच्या तक्रारी, मागण्या आणि अभिप्रायांचे विश्लेषण करून तात्काळ निर्णय घेणे. उदाहरणार्थ माय गव्हर्नमेंट पोर्टल असेल किंवा उमंग नावाचं ऍप असेल, या माध्यमातून देखील शासन जास्तीत जास्त AI च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचताना आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जे काही जनसहभाग आहे, हा जनसहभाग देखील महत्वाचा आहे. AI प्रणाली नागरिकांकडून प्राप्त अभिप्रायांचा डेटा विश्लेषण करून वित्तीय प्राधान्य किंवा वित्तीय प्राधान्याने ते ठरवलं जातं. हे देखील AI च्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी सिस्टम असेल, AI आधारित चॅटबॉक्स किंवा व्हर्च्युअल असिस्टंट नागरिकांना 24/7 माहिती पुरवठा करण्याचं काम देखील करत असतं.
नागरिक सहभाग एआयचे आपल्याला अनेक फायदे लोकप्रशासनामध्ये सांगता येऊ शकतात किंवा जनसहभाग कसा हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्याचे अनेक वेगवेगळे बेनिफिट्स देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। त्याच्यामध्ये नागरिकांचे धोरण ठरवण्यामध्ये परिणामांचा डेटा उपलब्ध करून देण्यामध्ये देखील एआयची भूमिका अतिशय महत्वाची आहे। निर्णय जलद व तर्काधारित घेतले एआयच्या माध्यमातून होऊ शकतात। दूरस्थ भागातील लोकांनाही ऑनलाईन या प्रक्रियेच्या माध्यमातून सहभाग देता येऊ शकतो। तसेच नागरिकांच्या भविष्यातील गरजा ओळखणे शक्य होते। नागरिकांच्या व्यक्तिगत गरजेवर सेवा पुरवणे हे देखील शक्य होते। काही आव्हाने देखील आपल्याला यामध्ये सांगता येऊ शकतात। त्याच्यामध्ये डेटा गोपनीयता आणि सुरक्षा असेल, नागरिकांच्या माहितींचा गैरवापर होऊ शकतो, कारण की एआय ही प्रणाली पूर्णतः ऑनलाईन स्वरूपाची आहे किंवा तंत्रज्ञानाच्या आधारावर दिली जाणारी ही महत्वपूर्ण सेवा आहे। यामध्ये डेटा गोपनीयता हा देखील एक महत्वाचा विषय आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल। हा आव्हान आपल्या समोर आहे किंवा लोकप्रशासनामध्ये आहे असं म्हणता येऊ शकेल। डिजिटल जी काही दरी आहे, ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त इंटरनेट किंवा डिजिटल सुविधा पुरवण्याचं हे एक मोठं आव्हान देखील किंवा डिजिटल साक्षर करण्याचं एक मोठं आव्हान हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल। स्पष्टता, एआय अल्गोरिदम मधील पूर्वग्रह धोरण निर्मितीवर परिणाम करू शकतो, हे देखील महत्वाचं हे एक आव्हान आहे। उत्तरदायित्वाचा अभाव देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल। एआय ही प्रणाली पूर्णतः स्वयंचलित निर्णय कोण घेऊ शकतं, कोण जबाबदार असेल, असे अनेक प्रश्न एआयच्या माध्यमातून आव्हानांच्या स्वरूपामध्ये निर्माण होतात। नैतिक प्रश्न देखील आपल्याला यातून निर्माण होतात, हे एक आपल्याला आव्हान सांगता येऊ शकेल। नागरिकांच्या सहमतीशिवाय डेटा वापरणे हे नैतिक दृष्ट्या चुकीचे आहे असं देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकेल। भारतीय संदर्भामध्ये जर माहिती जाणून घ्यायची असेल किंवा आपल्याला सांगायची असेल, भारत सरकारने नागरी सहभागासाठी अनेक डिजिटल उपक्रम राबवले आहेत। त्या उपक्रमाची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल। माय जिओ पोर्टल नावाचं जे ऍप आहे, या माध्यमातून नागरिकांचा धोरण निर्मितीमध्ये सहभाग देखील वाढवलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर उमंग नावाचं जे ऍप आहे, या ऍपच्या माध्यमातून सर्व सरकारी सेवा एका ठिकाणी किंवा एक खिडकी योजना हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल। आधार डिजिटल इंडिया किंवा डिजिटल ओळख निर्माण करून देण्यासाठी आज सुलभ प्रशासनाची यंत्रणा देखील आपल्याला कार्यान्वित असताना देखील दिसून येते। जीपी ग्रॅम्स असेल, तक्रार निवारण प्रणाली असेल, स्मार्ट मिशन असेल, आज आपण भारतामध्ये स्मार्ट सिटीज मिशन नावाची संकल्पना देखील शासनाच्या वतीने राबवली जात आहे। शहरी सहभाग व्यवस्थापन आपण त्याला असं म्हणू शकतो किंवा शहरे सुंदर शहरी करण्यासाठी सुद्धा शासन एआयच्या माध्यमातून प्रयत्न करताना आपल्याला दिसतं। त्याचबरोबर काही कायदेशीर किंवा नैतिक दृष्ट्या जी काही महत्वाचे पैलू एआयच्या दृष्टिकोनातून आहेत ते देखील आपल्याला सांगता येऊ शकेल। एआय वापरताना नागरिक सहभागाच्या प्रक्रियेत काही नैतिक तत्वांचे पालन होणे देखील आवश्यक आहे। यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल, अल्गोरिदम व डेटा स्रोत नागरिकांसाठी खुला असला पाहिजे। त्यानंतर कन्सेंट असेल, नागरिकांच्या माहितीच्या आधारावर त्यांच्या परवानगी असणं आवश्यक आहे। कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील आपल्याला करून घ्यावी लागेल। अकाउंटेबिलिटी असेल, उत्तरदायित्व असेल, स्वयंचलित निर्णयाची जबाबदारी निश्चित करणं हे देखील खूप महत्वाचं आहे। त्याचबरोबर एआय प्रणाली निर्णय कसे घेते हे समजण्यासारखे देखील असलं पाहिजे। अशा अनेक प्रकारचे जे काही महत्वाची जे नैतिक मूल्य आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे सांगता येऊ शकतात। नागरिकांचा सहभाग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन्ही संकल्पना एकत्र आल्यानंतर लोकशाही डिजिटल रूपांतर होत असतं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल। या माध्यमातून नागरिकांच्या आवाजाला विशेषतः सामर्थ्य देणे, प्रशासनाला निर्णयक्षम बनवण्याचं काम देखील या सहभाग
किंवा आपण त्याला पार्टिसिपेंट्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असं देखील म्हणू शकतो. मात्र तंत्रज्ञानाचा वापर नैतिक गोपनीयता आणि पारदर्शकता या माध्यमातून देखील या तत्वांशी सुसंगत असणे अत्यावश्यक आहे असं म्हणता येऊ शकेल. नागरिकांचा सहभाग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा घटक अभ्यास करत असताना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रशासनाच्या धोरण निर्मितीपासून ते अंमलबजावणीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये AI ची भूमिका अतिशय महत्वपूर्ण झालेली आहे. कोणत्याही धोरणाचे यश हे केव्हा 100% साध्य होऊ शकते जोपर्यंत त्या कायद्याला, त्या धोरणाला किंवा त्या योजनेला 100% जनतेचा सहभाग मिळणार नाही. म्हणजे त्या योजनेमध्ये जनता जोपर्यंत सहभागी होणार नाही तोपर्यंत ती योजना किंवा ती स्कीम पूर्णतः विकसित होऊ शकत नाही. नागरिकांचा सहभाग वाढवणे हे शासनासमोरील एक महत्वपूर्ण आव्हान आपल्याला सांगता येऊ शकेल. शासन वेगवेगळ्या माध्यमातून आज प्रयत्न करताना आपल्याला दिसते. महाराष्ट्र शासनाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. शासन आपल्या दारी नावाची योजना आता महाराष्ट्र शासनाने तयार केलेली आहे आणि या माध्यमातून देखील शासन आपल्या ज्या काही प्रमुख योजना आहेत ते लोकांपर्यंत घेऊन जातं. अनेक ठिकाणी रोजगार मेळावे असतील किंवा शासनाच्या योजनांची माहिती देणे असेल असे कार्यक्रम भरवले जात आहेत आणि यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येऊ शकेल, शासन करत असलेल्या कार्याची माहिती ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णतः AI चा उपयोग करून शासन दारोदारी जाण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाची उपलब्धता ही मुख्यतः शासनाने केलेल्या कार्याची माहिती जोपर्यंत सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि सामान्य लोक त्या कार्यामध्ये सहभागी होत नाहीत तोपर्यंत शासनाच्या किंवा शासनाने घेतलेल्या निर्णयांची यश हे प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आधुनिक काळामध्ये नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग शासनाच्या धोरण निर्मितीपासून ते अंमलबजावणी प्रक्रियेपर्यंत किंवा विकासाची फळे चाखण्यापर्यंत झाली पाहिजे असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. म्हणून आधुनिक काळामध्ये लोकप्रशासनाची यशस्वीता सांगताना किंवा सुशासनाची संकल्पना दृढ करताना मुख्यतः आपल्याला सांगता येऊ शकेल ते म्हणजे नागरिकांचा सहभाग शासन प्रक्रियेमध्ये, शासनाच्या वेगवेगळ्या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि हा सहभाग वाढवत असताना आज लोकप्रशासनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जास्तीत जास्त सहभाग कसा नोंदवता येऊ शकेल यासाठी प्रयत्न होताना देखील आपल्याला दिसून येतात. म्हणून मुख्यतः नागरिकांचा सहभाग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा घटक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तो अभ्यासता येऊ शकेल. धन्यवाद.